तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम मी आज सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी काही बाजारभाव मी घेऊन आलेला आहे. जसं की मी या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवर डेली माझी बाजारभावासंदर्भात पोस्ट असते. तर त्याच संदर्भामध्ये मी आज कापूस बाजारभाव हे घेऊन आलेला आहे आणि असं काही मी 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव सांगणार आहे. तर सर्वप्रथम पाहायला गेलं तर मी तुमच्यापर्यंत काही बाजार समित्या सादर करणार आहे. तर मी शेतकऱ्यांना पहिले विनंती करतो की या बाजारभावाच्या माध्यमातून तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर सर्वप्रथम मी काही बाजार समित्या सादर करणार आहे. पाहायला गेलं तर मी अकोला, उमरेड, हिंगणघाट, अमरावती, मारेगाव, परभणी, हिंगणा, पुलगाव, मनवत, काटोल, वर्धा, खामगाव अशा काही 10 ते 12 बाजार समितीचे आपण कापूस बाजारभाव ही पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण कमीत कमी आणि जास्तीत जास्त प्रति क्विंटल कापसाला काय भाव मिळतो या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपण. तर पाहायला गेलं तर सर्वप्रथम आपण अकोला या बाजार समितीचे बाजारभाव पाहूया. तर सर्वप्रथम अकोला बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेले तर 6,930 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी कापसाला अकोला या बाजार समितीमध्ये दर मिळतोय आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 7,200 रुपये प्रति क्विंटल एवढा अकोला या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त कापसाला दर मिळतोय. तर समोर उमरेड या बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर उमरेड बाजार समितीमध्ये 6,600 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी उमरेड या बाजार समितीमध्ये दर मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,100 रुपये प्रति क्विंटल उमरेड या बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर समोर हिंगणघाट या बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 7,100 रुपये प्रति क्विंटल एवढा हिंगणघाट या बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो, जसं की मी अकोला, उमरेड, हिंगणघाट अशा काही बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेत, पण असे कोणी शेतकरी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे, जेणेकरून तुमचा कापूस विक्री असेल आणि हे बाजारभाव तुम्हाला लागलीच कळतील आणि तुम्हाला बाजारभाव विकण्यास थोडी मदत होईल. तर समोर आपण अमरावती बाजार समितीचे पाहणार आहोत. अमरावती बाजार समितीमध्ये जर पाहायला गेले तर 6,900 रुपये कमीत कमी प्रति क्विंटल दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेले तर 7,000 रुपये प्रति क्विंटल अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त दर मिळतो. तर समोर मारेगाव बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर मारेगाव बाजार समितीमध्ये 6,800 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा मारेगाव बाजार समितीमध्ये दर आहे. समोर परभणी बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर परभणी बाजार समितीमध्ये 7,000 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,400 रुपये प्रति क्विंटल या परभणी बाजार समितीमध्ये दर आहे. तर परभणीमध्ये कोणी शेतकरी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माझी विनंती आहे की व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो आणि या भावामध्ये मोठे फेरबदल होत असतात. तर या फेरबदलामुळे मी नक्कीच व्हिडिओ घेऊन बी येत असतो, जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो दर मिळावा आणि शेतकऱ्याचा चांगला फायदा व्हावा. तर समोर हिंगणा या बाजार समितीचे आपण पाहणार आहोत. हिंगणा बाजार समितीमध्ये 5,800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल हिंगणा या बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतोय. तर समोर पुलगाव बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर पुलगाव बाजार समितीमध्ये 5,600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,300 रुपये प्रति क्विंटल पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतोय. तर समोर मनवत बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर मनवत बाजार समितीमध्ये 6,800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,400 रुपये प्रति क्विंटल मनवत या बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतोय. तर समोर आपण काटोल या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत. पण व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून अशीच आम्ही नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर समोर आपण काटोल या बाजार समितीचे पाहणार आहोत. काटोल बाजार समितीमध्ये 6,600 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल काटोल या बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतोय. तर समोर वर्धा बाजार समितीमध्ये पाहूया आपण. वर्धा बाजार समितीमध्ये 6,500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,200 रुपये प्रति क्विंटल कापसाला एवढा या वर्धा बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर लास्ट आपण खामगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत. खामगाव बाजार समितीमध्ये 6,200 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,200 रुपये प्रति क्विंटल एवढा खामगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतोय.
तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि जसं की मी हळद, कापूस, सोयाबीन, तूर इतर सर्व पिकाचे अपडेट या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहायला मिळतील. तर जसं की मी अकोला, उमरखेड, हिंगणघाट, अमरावती, मारेगाव, परभणी अशा काही 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. तर शेतकऱ्यांना नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे बाजारभाव घरबसल्या मोबाईलवर कळतील. आणि असेच नवनवीन बाजारभावासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की मागच्या या 2 दिवसामध्ये मी एक व्हिडिओ घेऊन आलो होतो कापूस बाजारभाव, त्याच्यामध्ये मोठे फेरबदल झाले होते आणि त्याच्यानंतर मी हे व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर नक्की बघा. तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.